हॅलो फ्रेंड्स, आज आपण सर्विंग पार्ट नंबर 3 पाहणार आहोत. त्याचे क्वेश्चन्स आणि काही त्याचे एक्सप्लेनेशन पण पाहणार आहोत. तर हा बघा असा क्वेश्चन्स आणि त्याचे ऑप्शन्स असे असतील. त्यानंतर तुम्हाला विचार करण्यासाठी की आन्सर गेस करण्यासाठी 10 सेकंदाचा वेळ पण मध्ये असेल. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. Question number first. The imaginary line passing through the optical center of the object glass and the optical center of the eyepiece is called. Option A. Datum line. Option B. Line of collimation. Option C. Axis of telescope. Option D. Axis of the bubble tube. तर याचं राईट आन्सर आहे ऑप्शन सी, ऍक्सिस ऑफ टेलिस्कोप. The imaginary line passing through the optical center of the object glass and the optical center of the eyepiece is called the axis of telescope. Explanation पाहूया. Explanation. Axis of the telescope. It is the line passing through the centers of all the optical elements. Axis of telescope. Line joining the optical center of the objective to the center of the eyepiece. Axis of level tube जी आहे ते as imaginary line असते tangent to the longitudinal curve of the tube at its midpoint. बॅक साइड म्हणलं तर काय असेल तर स्टाफ रीडिंग टेकन ऑन अ पॉइंट ऑफ नोन एलिव्हेशन. ओके, तर हे झालं ऍक्सिस ऑफ टेलिस्कोप, जी लाईन पासिंग होते थ्रू द सेंटर्स ऑफ ऑल द ऑप्टिकल एलिमेंट्स. डाटम लाईन पाहूया आपण. Datum line, a standard of a comparison or point of reference. Datum line in survey मध्ये एक रेफरन्स पॉइंट असतो. त्यापासून आपल्याला सरफेस यूज टू मेजर and to define the location of the points on the earth surface. Datums are also used as starting points for surveying job and are the foundation for a many surveying tasks. तर त्यासाठी आपण हॉरिझॉन्टल डाटम करू शकतो, व्हर्टिकल डाटम करू शकतो. Totally depends on the type of elevation and the water depth. त्यावरती काय असणार आहे, डिपेंड असणार आहे. व्हर्टिकल डाटम जर करायचं असेल तर आपल्याला वॉटर डेप्थ आपण करू शकतो. हॉरिझॉन्टल डाटम जर करायचं असेल तर आपल्याला सरफेस पासून काय करायला लागेल, लॅटिट्यूड अँड लॉंगिट्युडनल सरफेस पासून आपल्याला यूज करायला लागेल. मोस्टली आपण अर्थ क्रस्ट मुवमेंट साठी किंवा मॉनिटरिंग करण्यासाठी हॉरिझॉन्टल डाटम आपण मोस्टली यूज करतो. जे फ्लड प्लेन मॅप असणार किंवा जे काही प्रॉपर्टी बाउंड्रीज आहे तर त्या ठिकाणी आपण हॉरिझॉन्टल डाटम मोस्टली यूज करतो. तर हे त्यामध्ये वर्ड आला त्यामुळे एवढं त्याचं एक्सप्लेनेशन असेल. नेक्स्ट पाहूया लाईन ऑफ कॉलिमेशन. Line of collimation, the line of sight of telescope of a surveying instrument, defined as the line through the rear nodal point of the objective lens of the telescope and the center of reticular when they are in a perfect alignment. तर पाहायला गेलं तर लाईन ऑफ कॉलिमेशन जे आहे ते एक लाईन जॉईनिंग असते. ते कुठे जॉईनिंग असते, द इंटरसेक्शन ऑफ द क्रॉस हेअर्स ऑफ डायफ्राम टू द ऑप्टिकल सेंटर ऑफ ऑब्जेक्ट ग्लास अँड इट्स कंटिन्युएशन्स. आणि त्याला इज ऑल्सो नोन ॲज लाईन ऑफ साईट. लाईन ऑफ साईट सुद्धा म्हणतात. हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट एलिव्हेशन ऑफ द प्लेन ऑफ कॉलिमेशन वेअर द इन्स्ट्रुमेंट इज करेक्टली लेवल्ड. तर त्यानुसार काय होतं, ते इन्स्ट्रुमेंट करेक्टली काय होतं, लेवल होतं. ओके, तर त्याला काय म्हणलं जातं, ऑल्सो नोन ॲज लाईन ऑफ साईट सुद्धा म्हणलं जातं. म्हणजे सेम इंटरसेक्शन होतं क्रॉस हेअर्सला ऑप्टिकल सेंटर टू द ऑब्जेक्टिव्ह लेन्स. तर हे झालं लाईन ऑफ कॉलिमेशनचं एक्सप्लेनेशन. ते पुढे पाहू आपण. Axis of the bubble tube. It is the line tangential to the longitudinal curve of bubble tube at its middle point. जिथे बबल ट्यूब आहे तर ते काय यायला पाहिजे, सेंटरला यायला पाहिजे. तर त्याला म्हणायचे ऍक्सिस ऑफ द बबल ट्यूब. म्हणजे बबल लाईन जी आहे लेवल ट्यूब ऍक्सिस आणि अल्टिट्यूड लेवलला असली पाहिजे. इट इज अ स्ट्रेट लाईन tangential to the longitudinal curve of the level tube and its center. सेंटरला असलं पाहिजे आणि ते हॉरिझॉन्टल असलं पाहिजे. व्हेन द बबल इज सेंटर, म्हणजे बबल सेंटरला असेल तर ते हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये व्यवस्थित पाहिजे. प्लेट लेवल ऍक्सिस पण सेम असं असतं पण परपेंडिक्युलर टू द व्हर्टिकल ऍक्सिस असतं. व्हेन द बबल ऍट अ सेंटरला म्हणजे व्हर्टिकल ऍक्सिस मध्ये कधी असणार आहे, प्लेट लेवल ऍक्सिस मध्ये. आणि जेव्हा बबल लाईन असते तर तेव्हा ते हॉरिझॉन्टल लाईन मध्ये असते जेव्हा बबल आपलं सेंटरला असेल त्यावेळेस.
तर आता आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 2. Hyposometric leveling is option A, indirect determination of the elevation of various points with respect to change in atmospheric pressure. Option B, determination of horizontal distance with respect to change in surface tension value of liquid. Option C, determination of elevation of various points with respect to change in boiling point of water. Option D, none of above. Right answer option C, determination of elevation of various points with respect to change in boiling point of water. So option is C is the right answer. Explanation. Hyposometric leveling. The working of hyposometric for determining the elevation depends upon the temperature at which water boils varies with the atmosphere pressure. तर काय होतं, हायपोसोमॅट्रिक मध्ये काय होतं, ती लेवलिंग जी आहे ती इनडायरेक्ट लेवलिंग आहे. इन द टाइप ऑफ indirect leveling that estimates the elevation of place by observing the temperature at which the water boils. This is because the boiling point of water decreases as the altitude of increases. त्यामुळे काय होतं, जर बॉइलिंग पॉइंट ऑफ वॉटर डिक्रीज झालं तर ऍज द त्याचे अल्टिट्यूड आहे ती इन्क्रीज होतं. ओके, हायपोसोमॅट्रिक कर्व आहे, एक ग्राफ आहे, ती शो करतं एलिव्हेशन ऑफ द अर्थ सरफेस इन द फॉर्म ऑफ कम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन्स. ओके, तर हे झालं त्याचं हायपोसोमेट्रिक लेवलिंग. आणखीन थोडं आपण एक्सप्लेनेशन पाहूया. हायपोसोमॅट्रिक लेवलिंग मध्ये द बॉइलिंग पॉइंट ऑफ वॉटर रिड्युसेस ॲट अ हायर अल्टिट्यूड. Thus, knowing the boiling point of water, the atmospheric pressure can be calculated, and knowing the atmospheric pressure, altitude or elevation can be determined. तर ह्यामध्ये काय होतं, हायपोसोमेट्री जे आहे ते मेजरमेंट करते. काय मेजरमेंट करते तर टोपोग्राफिकल एरिया एलिव्हेशन रिलेशनशिप. ओके, कॅप्चरिंग द स्पॅटिकल इव्हल्युएशन ऑफ मरीन ट्रान्सलेशन्स ऑफ अ कोट्स. ओके, तर हे काय असते की टोपोग्राफिकल एरिया एलिव्हेशन मेजर करत असतं. म्हणजे एखाद्या स्थानकाची उंची निर्धारित करण्यासाठी वापरलं जातं, किंवा त्या तापमानावर पाणी उकळते त्यावरती वातावरणाच्या दाबानुसार बदलते, म्हणून त्याची सपाटीकरणाची पद्धत आहे, ज्याचा वापर करून पाणी कोणत्या तापमानाला उकळते ते पाहून पर्वताच्या उंचीचा अंदाज लावला जातो, त्याला म्हणायचं हायपोमेट्री लेवलिंग. ओके, आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण. क्वेश्चन नंबर 3. Which of the following method of plane table surveying is suitable for establishing new station at place in order to locate missing details? Option A, radiation. Option B, intersection. Option C, traversing. Option D, resection. Right answer is option D, resection. Resection method of plane table surveying is suitable for establishing new station at a place in order to locate missing details. So right option D. एक्सप्लेनेशन पाहूया. ऑल मेथड पाहूया आपण. त्यामध्ये फर्स्ट मेथड पाहूया, मेथड ऑफ रेडिएशन. मेथड ऑफ रेडिएशन इट इज सुटेबल फॉर अ प्लॉटिंग ऑफ स्मॉल एरिया. म्हणजे याचे युजेबल फक्त स्मॉल एरियासाठी आहे. ओके, वेअर ऑल द स्टेशन टू बी प्लॉटेड आर विजिबल ॲक्सेसिबल फॉर द इन्स्ट्रुमेंटल स्टेशन. म्हणजे ह्यामध्ये आपल्याला ते पॉइंट काय असणार आहे, विजिबल असणार आहे, ॲक्सेसिबल असणार आहे, इन्स्ट्रुमेंट स्टेशन नुसार असणार आहे. अँड इट कॅन बी विच इन कॅन बी कमांडेड फॉर अ सिंगल स्टेशन. म्हणजे एका स्टेशनवर सगळे पॉइंट्स तुम्हाला त्यामधून दिसतात, त्याला म्हणायचं मेथड ऑफ रेडिएशन. मेथड ऑफ रेडिएशन plane table surveying technique for locating point by drawing radial lines from station to the point being located. तर एक ग्राफिकल मेथड आहे आणि ह्यामध्ये सायमल्टेनियसली तुम्हाला फील्ड ऑब्झर्वेशन करून प्लॉटिंग करता येतं. स्मॉल एरियासाठी आहे, बेस्ट सुटेड स्मॉल एरिया आहे, त्यामुळे तुम्हाला ऑल स्टेशन पॉइंट तुम्हाला विजिबल असणार आहे, ॲक्सेसिबल असणार आहे फॉर अ इन्स्ट्रुमेंटल स्टेशन. जर मराठीत याचं जर म्हणजे कसं एक्सप्लेनेशन असेल तर एक समतोल सारणी सर्वेक्षण जे रेडिएशन असणार आहे त्या पद्धतीमध्ये वस्तू किंवा बिंदू याच्या दृष्टीने किंवा रेषेने दुभाजित केलेले अल्टिट्यूड फिड्युशियल काठावर किंवा रेडियल रेषा रेखाटून वस्तू किंवा बिंदूशी दिशा प्राप्त केली जाते, त्याला म्हणलं जातं रेडिएशन पद्धत.
सेकंड एक्सप्लेनेशन पाहूया आपण मेथड ऑफ प्लेन टेबलचं. मेथड ऑफ इंटरसेक्शन. इट इज कॉमनली एम्प्लॉयड फॉर लोकेटिंग द डिस्टंट अँड inaccessible point, locating the broken boundaries and the point which may be used as an instrument. तर ह्या इन्स्ट्रुमेंट मध्ये म्हणजे ह्या मेथड मध्ये काय होतं, इंटरसेक्शन मध्ये तुम्हाला जे पॉइंट इनएसेसिबल असतात, ओके, म्हणजे दिसत नाही, 2 डिफरंट स्टेशन असतात, तर त्यानुसार त्याला फाइंडिंग करायचं असते एक पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. ओके, आणि ती बाय युझिंग ग्राफिकल मेथड आपण यूज करतो, म्हणजेच इंटरसेक्शन मेथड यूज केली जाते. बघा, द इंटरसेक्शन मेथड ऑफ प्लेन टेबल सर्विंग इज अ मेथड फॉर प्लॉटिंग पॉइंट बाय ड्रॉइंग रेडियल लाइन्स फ्रॉम डिफरंट टू डिफरंट स्टेशन अँड फाइंडिंग द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. इट्स ऑल्सो नोन ॲज ग्राफिकल ट्रायंग्युलेशन. तर ह्याला आणखीन दुसरं नाव आहे ग्राफिकल ट्रायंग्युलेशन, ह्या नावाने सुद्धा त्याला म्हणलं जातं. तर मोस्टली हे कुठे सुटेबल असणार आहे, तर द इंटरसेक्शन मेथड इज द मोस्ट सुटेबल मेथड फॉर सर्विंग हिली एरिया. जिथं हिली एरिया आहे त्या ठिकाणी यूज होतं. बिकॉज का असणार आहे, इट इज ॲक्युरेट आहे, फ्लेक्झिबल आहे, कॉस्ट इफेक्टिव्ह आहे, टाइम कन्झ्युमिंग आहे अँड ऑल्सो सुटेबल फॉर अ रफ टेरेन. जिथं रफ टेरेन आहे त्या ठिकाणी सुद्धा इंटरसेक्शन मेथडचा यूज केला जातो. आता तुम्ही म्हणत असाल की रेडिएशन मेथड आणि इंटरसेक्शन मेथड मध्ये काय डिफरन्स असणार आहे, तर रेडिएशन मेथड मध्ये तुम्हाला इझिली पॉइंट नोटेड करता येतात, इझिली तुम्हाला ते दिसतात जे रेडियल लाईन्स आहेत ते, आणि स्मॉल एरियामध्ये असल्यामुळे रेडिएशन आपण मेथड यूज करतो. बट इंटरसेक्शन मेथड मध्ये काय होतं की डिफरंट लाईन्स असतात, म्हणजेच इज मोस्टली सुटेबल फॉर लोकेटिंग अ पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ 2 रेज फ्रॉम 2 डिफरंट स्टेशन. तर 2 डिफरंट स्टेशनवरून तुम्हाला पॉइंट्स कलेक्ट करावे लागतात, फाइंडिंग करावं लागतं. ओके, त्याला म्हणायचं इंटरसेक्शन मेथड. आणि रेडिएशन मेथड स्मॉल एरियासाठी यूज केलं जातं. ह्या दोन्ही मधला डिफरन्स तुम्हाला समजला असेल. आता बघूया तिसरी मेथड. पुढची मेथड आहे आपली मेथड ऑफ ट्रॅव्हल्सिंग. इट इज युज्ड फॉर रनिंग सर्वे लाईन्स बिटवीन स्टेशन विच हॅव बीन प्रिव्हियसली फिक्स्ड बाय अदर मेथड ऑफ सर्विंग टू लोकेट टोपोग्राफिक डिटेल्स. इट इज ऑल्सो युज्ड फॉर रोड्स, रिव्हर्स एक्सेट्रा. तर ट्रॅव्हल्सिंग मध्ये पाहिलं तुम्ही की कुठे यूज केलं जातं, तर रोड्स असेल, रिव्हर्स असेल किंवा जिओडेसी असेल, तर त्या ठिकाणी तुम्ही मोस्टली यूज करू शकता. ट्रॅव्हल्स म्हणजे काय, तर मेथड आहे फील्डची, सर्वे करण्यासाठी आपण त्याचा यूज करतो. तर कशासाठी करायचे, इस्टॅब्लिश कंट्रोल नेटवर्क करण्यासाठी आपण त्याचा यूज करत असतो. ट्रॅव्हल्स जे काही सर्वे आहे, बरोबर, ते एक सर्वे स्टेशन आहे, अलॉंग अ लाईन आहे, पाथ ऑफ ट्रॅव्हल आहे, अँड देन युझिंग द प्रिव्हियसली सर्वेड पॉइंट ॲज अ बेस फॉर ऑब्झर्विंग नेक्स्ट पॉइंट. त्याला म्हणायचं ट्रॅव्हल्सिंग ऑफ प्लेन टेबल. नेक्स्ट एक्सप्लेनेशन आहे आपलं लास्ट मेथड आहे रिसेक्शन मेथड. रिसेक्शन मेथड, द मेथड इज युज्ड फॉर इस्टॅब्लिशिंग इन्स्ट्रुमेंट स्टेशन. तर रिसेक्शन मेथड मध्ये काय होतं, तर इस्टॅब्लिशिंग करण्यासाठी हे इन्स्ट्रुमेंट यूज केलं जातं. तर एक प्लेन टेबलची सर्विंग टेक्निक आहे रिसेक्शन, युज्ड टू डिटरमाइन द लोकेशन ऑफ प्लेन टेबल इन्स्ट्रुमेंट अँड इट्स प्लॉट पोझिशन. ओके, तर याचं एक प्लेन टेबल इन्स्ट्रुमेंट आहे, प्लॉट टू द पोझिशन किंवा लोकेशन चेक करण्यासाठी आपण याचा यूज करतो रिसेक्शन मेथड. मेन पर्पज काय असणार आहे याचं, तर पर्पज जर सांगायला गेलं तर हे कुठे यूज केलं जातं, तर डिटरमाइनिंग द लोकेशन ऑफ इन्स्ट्रुमेंट. ओके, लोकेशन पाहण्यासाठी, त्यानंतर प्लॉट डिटेल्स पाहण्यासाठी, सर्वे करण्यासाठी, हिली और जे काही प्लेन रिजन असणार आहे त्या ठिकाणी. त्यानंतर प्रिन्सिपल जर आपण पाहिलं याचं काय असणार आहे, तर रिसेक्शन मेथड इन्व्हॉल्व्स ड्रॉइंग रेज फ्रॉम ऑलरेडी प्लॉटेड पॉइंट टू लोकेट द इन्स्ट्रुमेंट अँड स्टेशन. तर तिथं ऑलरेडी प्लॉटेड पॉइंट्स असणार आहे टू लोकेट द इन्स्ट्रुमेंट स्टेशन. द पॉइंट वेअर 2 रेज इंटरसेक्ट इज द स्टेशन टू बी लोकेटेड. अँड मोस्टली आपण हे कसं यूज करणार आहे किंवा केव्हा यूज करणार आहे, वेन टू यूज. द रिसेक्शन मेथड इज युज्ड व्हेन द प्लेन टेबल इज इन अ पोझिशन दॅट हॅज नॉट एट बीन प्लॉटेड ऑन द ड्रॉइंग शीट. ओके, प्लॉटेड करणार आहे ड्रॉइंग शीट वरती पोझिशन घेऊन. त्यानंतर आहे कोणती मेथड आपण मोस्टली यूज करतो, 3 पॉइंट यूज करतो की 2 पॉइंट करतो किंवा बॅक रे करत असतो. तर डिफरंट मेथड आहे त्याच्या, जसं तुम्हाला सांगितलं 3 पॉइंट न सुद्धा करू शकतो, जेव्हा लोकेटिंग द प्लेन टेबल बाय रिसेक्शन इंक्लुडिंग रिसेक्शन आफ्टर ओरिएंटेशन बाय अ 3 पॉइंट अँड 2 पॉइंट और बॅक रे मेथड. तर हे सगळ्या मेथड आपण रिसेक्शन मध्ये यूज करत असतो. आणि ऑब्जेक्टिव्ह याचं जर पाहायला गेलं तर काय असणार आहे, तर
जे काही प्लॉट ऑफ स्टेशन occupied by the plane table rather than the plotting other points. And after resection, the section occupied by the plane table is obtained on the sheet is and the correct orientation साठी आपण याचा यूज करत असतो. तर ही मेथड आपण यूज करतो, रिसेक्शन मेथड. ओके, बाकीचा नेक्स्ट पार्ट आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया. असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.